तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज ब्लॉग जरा उशिराच चालू केला आहे। तर आज शुक्रवार आहे। तुम्हाला दाखवतो वीकेंडला पोरांची माझ्या इंजिनिअरिंगच्या पोरांची माझ्या सुट्टी ना, शनिवार रविवार मग कॉलेजला काय जात नाहीत। शनिवारी रविवारी सुट्टी असते, वीकेंडला काय मजा असते। रूमवर दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये, नक्की बघा, शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बघू ब्लॉग कसा होतोय आजचा उद्याचा, आणि मग टाकतो तुम्हाला। कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग। हे बघा, रात्रीचे 11:05 झालेत आणि मी ब्लॉग चालू केला आहे। तर मी बसतोय अभ्यासाला, जरा कोडिंग करू म्हणलं आज, उद्या सुट्टी, तर मग आज रात्री जरा अभ्यास करून मग बघू। कारण की कोडिंग शिवाय आपल्याला तर काय कोण प्लेसमेंट देणार नाही। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू ब्लॉग कसा होतोय, कसं काय नाही। तर मित्रांनो, आपला हे रूममेट तर झोपलाय आता। हा डॉक्टर आहे, भविष्यात डॉक्टर होणार आहे, आता लई जणांचे प्राण वाचवणार आहे। झोपलाय आता, जाऊ द्या, याचं मनोगत नाही घेत। पुढं 2 जण काहीतरी करू राहिलेत अभ्यास, बघू ते काय म्हणतात। मित्रांनो, आपल्या रूमवर एक मेकॅनिकलचा स्टुडंट आलेला आहे, तुम्ही याचे मनोगत घेऊ शकता। तर आम्हाला सांग, काय तुझ्या भावना आहेत? 2 आपले रूममेट काहीतरी लिहित येतं, तर त्यांना विचारू काय करते येतं, वीकेंडला काय काम चालू आहे एवढं महत्त्वाचं यांचं, बोला। फर्स्ट इयरचे पेपर झाल्यापासून लिहिले नाही, 2.5 महिने झाले, आता लिहितोय तर फार मोठं दुःख राहिलं, हात थरथर कापायला मित्रांनो। कालपासून लिखाण चालू। इंजिनिअरिंग म्हणल्यावर असाइनमेंट लिहावं तर लागणारच। एक असाइनमेंट 10-15 नंबर पाहण्याची मित्रांनो, उठले आता, सकाळी आंघोळ वगैरे झाली। बघू आज कसं कंटिन्यू होतोय ब्लॉग। काल रात्री ब्लॉग चालू केला होता, तुम्ही बघतच असताना नक्की। आणि आज जायचं होतं जरा बाहेर, पण बाहेर जरा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं काय कुठं जाता येणार नाही। रूमवरच बसून राहावं लागणार आहे, पाऊस चालू असल्यामुळं काय कुठं जाता येणार नाही। पाऊस चालू आहे म्हणून काय जाणार नाही कुठं आता। बघू कसं काय होतं ब्लॉग। जेवायला पण जायचं आहे अजून, बघू 12-1 वाजता जेवायला पण जाऊ। आणि आज अभ्यास करायचा आहे, असाइनमेंट लिहायच्या आहेत, भरपूर अभ्यास आहे, कामं भरपूर आहेत। बघू तर काय भावना आहेत आपल्या। आपला मित्र आला होता रूमवर, लेक्चर करू राहिला आहे, गावाकडून आला आहे, बसला होता दुपारपासून येऊन। मित्रांनो बघा, आता रात्री 7:30-8 झालेत, पण पोरं लई कॉन्सन्ट्रेटने अभ्यास करू राहिले, दाखवतो बघा। ह्यो लेक्चर करू राहिला आहे आणि हा ट्रेडिंगचं लेक्चर करू राहिला आहे, एकदम कॉन्सन्ट्रेट। पहिल्यांदा इतका कॉन्सन्ट्रेट अभ्यास करून लिहितोय, मेन म्हणजे आत्तापर्यंत काय एवढा कॉन्सन्ट्रेट अभ्यास केला नाही तिने, पण भाऊ टॉपलाच जाणार एखाद दिवशी। तर ब्लॉग कसा वाटला ते सांगा नक्की कमेंटमध्ये, आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करणार आहे। थँक्यू।